श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्त हो. बाळा, तुझ्या विरुद्ध खूप काही बोलले गेले. तुझ्या पाठीमागे काही गोष्टी केल्या गेल्या. तुला अडवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या मार्गात अडथळे निर्माण केले. कधी तुझ्या जवळच्या व्यक्तीनेच तुला समजून घेतलं नाही. कधी ज्यांच्यावर तू विश्वास ठेवला त्यांच्याकडूनच तुला धोका मिळाला. आणि म्हणूनच तू अनेक रात्री एकट्याने विचार करत काढले आहेस. माझ्या बाबतीत असे का घडले? मी कोणाचे वाईट केले होते? माझ्या विरुद्ध एवढे का बोलले जाते? माझे चांगले होऊ नये असे कोणाला वाटते? बाळा, आज स्वामी तुला एकच सांगत आहेत. आता मागे वळून पाहू नकोस. ज्यांनी तुला अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात तुझी शक्ती वाया घालवू नकोस. तुझा मार्ग स्वामी पाहत आहेत. तुझी सत्यता स्वामी जाणतात. तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू स्वामींनी पाहिले आहेत. तू शांतपणे सहन केलेले दुःख स्वामींना माहीत आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट मनाला पक्की कर. माझे रक्षण करण्यासाठी माझी स्वामी समर्थ महाराज आहेत. तुझ्या विरुद्ध केलेलं प्रत्येक षडयंत्र तुला संपवू शकत नाही बाळा. काही लोकांना तुझी प्रगती पाहत नाही. तू पुढे जात असशील तर तुला मागे खेचण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तू शांत असशील तर तुझ्या शांततेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तू प्रामाणिक असशील तर तुझ्यावरचे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. पण लक्षात ठेव, सत्याला कोणत्याही षडयंत्राची भीती नसते. खोटे कितीही मोठे असले तरी ते कायम टिकत नाही. फसवणूक कितीही हुशारीने केली तरी सत्य कधी ना कधीतरी समोर येते. म्हणून कोणीतरी तुझ्याबद्दल चुकीचे बोलले म्हणून तू स्वतःबद्दल शंका घेऊ नकोस. तू कोण आहेस हे लोकांच्या बोलण्यावर ठरत नाही. तुझी किंमत इतरांच्या मतावर ठरत नाही. तुझी किंमत तुझ्या कर्मावर ठरते. आणि तुझ्या कर्माचा साक्षीदार स्वामी आहेत. तू खूप सहन केलं आहेस. कदाचित तू कोणालाही सांगितलं नसेल. चेहऱ्यावर हसू ठेवून तू घरातील लोकांशी बोलला असशील. सगळ्यांसमोर तू मजबूत राहिला असशील. पण एकट्याने असताना तुझे मन रडले असेल. तुला वाटले असेल माझ्यासाठी कोणीच नाही. पण बाळा, त्या क्षणी तू एकटा नव्हतास. तुझ्यासोबत स्वामी होते. तू जेव्हा रात्री मनात म्हणालास, स्वामी आता माझ्याकडून काही होत नाही, तेव्हा तुझी ही हाक स्वामींपर्यंत पोचली. तुला उत्तर लगेच मिळाले नाही म्हणून स्वामी तुझ्यापासून दूर आहेत असं समजू नकोस रे. कधी कधी उत्तर उशिरा मिळते, पण योग्य वेळी हे मिळतेच. आता वेळ बदलणार आहे. तुझ्या आयुष्यातील हा काळ कायमचा नाही. वाईट दिवस कायम राहत नाहीत. जसा सूर्यास्तानंतर पुन्हा सूर्योदय होतो तसाच दुःखानंतर आनंदाचा काळ हा येतो. तू आज ज्या परिस्थितीत आहेस तीच तुझी कायमची ओळख नाही. आज तू संघर्ष करत आहेस. उद्या तू त्या संघर्षाकडे मागं वळून पाहशील आणि म्हणशील, त्या काळात जर स्वामींनी मला धैर्य दिले नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. म्हणून धीर धर. घाईघाईने कोणताच निर्णय घेऊ नकोस. रागाच्या भरात कोणालाच उत्तर देऊ नकोस. ज्यांनी तुझ्या विरुद्ध बोलले त्यांच्यासारखा बनू नकोस. तुझी शांतता ही तुझी कमजोरी नाही. तुझी शांतता म्हणजे तुझी ताकद आहे. स्वामी म्हणतात, तुझे कर्म तुझी ढाल आहे. लोक तुझ्या विरुद्ध बोलू शकतात. लोक गैरसमज निर्माण करू शकतात. लोक तुला बदनाम करण्याचा प्रयत्न देखील करू शकतात. पण जर तुझे कर्म स्वच्छ असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुझ्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेव. तुझ्या कामात प्रामाणिकपणा ठेव. तुझ्या व्यवहारात प्रामाणिकपणा ठेव. कारण शेवटी तुझ्या बाजूने उभे राहणारे तुझे चांगले कर्मच असते. स्वामींची भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही. स्वामींची भक्ती म्हणजे चुकीच्या मार्गावरती न जाणे, अन्यायाला अन्यायाने उत्तर न देणे आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःचे चांगुलपण न सोडणे. तुझ्या शत्रूवरती लक्ष देऊ नकोस बाळा. आजपासून एक काम कर. तुझ्या विरुद्ध कोण काय बोलत आहे हे शोधणे बंद कर. कोण तुझ्याबद्दल काय म्हणाले? कोणाने तुझ्या विरोधात काय केले? कोण तुझ्यावर नाराज आहे? याचा सतत विचार करत राहिलास तर तुझी मानसिक शक्ती कमी होईल. तुझ्या आयुष्यातील ऊर्जा तुझ्या भविष्याला दे. तुझ्या कामाला दे, तुझ्या कुटुंबाला दे, तुझ्या आरोग्याला दे, तुझ्या स्वप्नांना दे. कारण ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती लक्ष ठेवून स्वतःचे आयुष्य थांबवू नकोस.
स्वामींचे नामस्मरण कर आणि पुढे चालत राहा. जे तुझ्यापासून दूर गेले ते कदाचित काही कारणासाठी गेले आहेत. काही माणसे आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत. काही लोक आपल्याला धड्या शिकवण्यासाठी येतात. काही लोक आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. काही लोक दूर गेले की आपल्या आयुष्यात शांतता परत येते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. ज्याला जायचं आहे त्याला जाऊ दे. ज्याला गैरसमज करून घ्यायचा आहे त्याला घेऊ दे. तू स्वतःचे मन फक्त स्वच्छ ठेव. कारण तुझ्या आयुष्यात कोण राहणार आणि कोण जाणार हे नेहमी तुझ्या हातात नसते. पण कोणत्याही परिस्थितीत तू स्वतःला कसे सांभाळणार हे तुझ्या हातात असते. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तू आज हे शब्द ऐकत आहेस यालाही एक निमित्त समज. मनात श्रद्धा ठेव. स्वामींना सांग, स्वामी माझ्याविरुद्ध कोण आहे हे मला माहीत नाही. पण मला कोणाचाही द्वेष करायचा नाही. मला फक्त मार्गावर चालायचं आहे. माझे रक्षण करा. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि माझ्या मनातील भीती दूर करा. ही प्रार्थना मनापासून कर. मग हळूहळू तुला जाणवेल, ज्या गोष्टी काल तुला खूप मोठ्या वाटत होता, त्या आज तितक्याच मोठ्या वाटत नाहीत. कारण तुझ्या मनात स्वामींचा आधार निर्माण झाला आहे. आता तुझ्या जीवनात नवीन सुरुवात कर. आजचा दिवस लक्षात ठेव. आजपासून भीती सोड. जुने दुःख सोड. ज्यांनी तुला दुखावले त्यांच्याबद्दल सतत विचार करणे सोड. आणि स्वतःला सांग, मी पुन्हा उभा राहणार. तू पडला असशील पण संपला नाहीस. तुला अपयश आले असेल पण तुझी क्षमता संपलेली नाही. तुला कोणी कमी लेखले असेल पण तुझी किंमत कमी झालेली नाही. तुझ्यावर अन्याय झाला असेल पण तुझ्या आयुष्याचा शेवट झालेला नाही. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे. एक छोटीशी प्रार्थना. आता डोळे बंद कर, मन शांत कर आणि माझ्यासोबत म्हण, हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या आयुष्यातील अडथळ्यावरती मात करण्याची मला शक्ती द्या. ज्यांनी मला दुखवले त्यांच्याबद्दल द्वेष ठेवू नये अशी मला बुद्धी द्या. माझ्या कष्टांना योग्य दिशा द्या. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या कामात यश द्या. माझ्या मनाला शांती द्या. आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमचा आशीर्वाद राहू द्या. स्वामी, मला कोणाचा पराभव नको. मला फक्त माझ्या दुःखावर विजय मिळवायचा आहे. मला कोणालाही खाली खेचायचं नाही. मला फक्त माझ्या आयुष्यात पुढे जायचं आहे. तुम्ही माझ्यासोबत राहा. लक्षात ठेव बाळा, तुझ्या विरुद्ध कोणीही कितीही योजना केली, तू स्वतःला हरवू नकोस. कोणी तुला खाली खेचले तरी पुन्हा उभा राहा. कोणी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही तरी स्वतःवरती विश्वास ठेव. कोणी तुझी किंमत ओळखली नाही तरी स्वतःची किंमत जाण. आणि जेव्हा मन थकून जाईल तेव्हा फक्त एवढं म्हण, स्वामी मी तुमच्यावरती सगळं काही सोपवलं आहे. कधी कधी हे 4च शब्दांची प्रार्थना मनाला पुन्हा उभे करण्याची पुरेशी असते. ज्यांनी तुझ्यासाठी अडथळे निर्माण केले त्यांच्याकडे पाहत बसू नकोस. ज्या दारांनी तुला नाकारले त्या दारासमोर उभा राहू नकोस. स्वामी तुला नवीन दार उघडण्याची बुद्धी देतील. तू फक्त चालत राहा. तुझ्या मनात श्रद्धा ठेव. तुझ्या कर्मात प्रामाणिकपणा ठेव. तुझ्या शब्दात नम्रता ठेव. आणि तुझ्या हृदयात स्वामींचे नाव ठेव. कारण ज्यांच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे त्याला परिस्थिती कितीही कठीण असली तरी पुन्हा उभे राहण्याची शक्ती मिळते. आजपासून घाबरू नकोस. रडायचं असेल तर स्वामींच्या चरणी रड, प्रार्थना कर. पण नंतर उठ आणि पुढे चाल. कारण तुझी कथा अजून संपलेली नाही. तुझ्या आयुष्यातील चांगला अध्याय अजून लिहायचा आहे. जर तुम्हाला स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी रहा. हा संदेश ज्या व्यक्तींना सध्या दुःख, भीती किंवा संघर्षातून जावे लागत आहे त्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या जीवनात धैर्य आणि शांती आणि सद्बुद्धी देवोत. ओम श्री स्वामी समर्थ.